कर्जत संघाचं अभिनंदन. चला सामना सुरू होतोय. मैदानात सुरू असणारा सामना. हा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरित होत असताना आपण पाहतोय आशुतोष कुलकर्णी सरांना. सो अवॉर्ड गोज टू आशुतोष कुलकर्णी, मॅन ऑफ द मॅच. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. So guys, let's start. Match is on. Shailesh once again first delivery. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि षटकार. शैलेश राईट मोर द विकेट. पुढला चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन. सरळ बॅटने खेळून काढलेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला करून थरार. यावेळी मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. संतोष यांची तारीफ झाली पाहिजे. क्या कमालीचे क्षेत्ररक्षण. वेल डन संतोष सर अँड बेस्ट ऑफ लक. यावेळी धाव संख्या 8. स्ट्राईकला कोण आहे? अनिरुद्ध ऑन स्ट्राईक. आडवा बॅटने मिड विकेट क्षेत्रात तटवले चेंडू. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने झालं आणि 2 धावा. धावसंख्या 10. SBM संघाची धावसंख्या 10. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण पाहतोय. अनिरुद्ध आणि प्रतीक 2 सलामी फलंदाजांची जोडी यावेळी मैदानात पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. हा चांगला चेंडू फलंदाजाला बीट करतोय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन. सुंदर लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतील सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक. वन्स अगेन अनिरुद्ध. यार करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू. चांगलं क्षेत्र. इथे मात्र वाल वाजतोय फलंदाज. धाव संख्या बिनबाद 11. प्रतीक ऑन स्ट्राइक. खूबसूरत स्ट्रोक. अप्रतिम फटका. डीप पॉइंटच्या वरून प्रतीकच्या बॅट मधून निघालेला हा फटका 2 धावा देऊन जाईल. तिसरी धाव पूर्ण. सुंदर रन इन बिटवीन द विकेट. $14 runs loss of 0 wicket. First over is progress. Simply over. After first over. चौदा बिनबाद 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असता SBM श्रीवर्धन बोरली म्हसला. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज नितीन. एन फॉर नितीन. यांची बॅट्समनची नाव काय? ना बॉलर अनिरुद्ध होता ना. नाही सॉरी
अनिरुद्ध आणि प्रतीक. स्ट्राईकला अनिरुद्ध, प्रतीक. नॉन स्ट्राईकला अनिरुद्ध, स्ट्राईक एंड प्रतीक पुढल्या चेंडूचा सामना करेल. क्या बात आहे, चांगल्या प्रकारचा चेंडू होता, चांगल्या रीतीने टोलावला ऑन साइडला, डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तटस्थ होता संतोष. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. मागच्या चेंडूवर सुद्धा संतोषाने जबरदस्त मेहनत घेतली. ये बात होई ना मित्रांनो, कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ खूप गरजेची असतं. यावेळी पुढला चेंडू, आहा, टपली मारली चेंडूवर, आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक धाव. धाव संख्या 16. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ, 16 धावा धावफलकावर. नितीन नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर नितीन इस बार बॉलिंग मार्क पर. आहा, क्या बात है, आउट स्विंग, परंतु चेंडू खूप आणि खूप बाहेर गेला. धाव संख्या 17. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर गेला. फलंदाजाला तो चेंडू खेळता आला नाही. यावेळी पुढला चेंडू, आहा, यावेळी स्लोवर फुलटॉट पैचा चेंडू फलंदाजाला खेळता आला नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. नितीन यावेळी आपल्या परीने चांगला प्रयत्न करत आहेत, धावा वाचवण्यात यश मिळवत आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर शैलेश महाडिक, मॅन फ्रॉम अलिबाग. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग पंच मोहम्मद बकवान. यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला खेळलं, कव्हर षटका ऑन साइडला. धाव संख्येत 1 नि भर. धाव संख्या 18. षटक क्रमांक दुसरं, 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात तसं पाहिलं तर खूप धावा आल्या, मात्र नितीन यांनी फलंदाजाला थांबवलं, फलंदाजांना रोखलं. राइट आर्म ओवर द विकेट. आहा, क्या बात है, नितीन ने कमाल कर दिया, लाजवाब गेंदबाजी. यावेळी नितीन नक्कीच तुफानी भेदक तोडफोड गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकात पाहिलं तर 14 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र नितीन यांनी कंजूस भरी गोलंदाजी दाखवली. पुढला चेंडू, आहा, इथे मात्र कव्हरच्या वरून अप्रतिम शॉट, परंतु चांगला झेल सुटला. झेल घेणं खूप गरजेचं होतं. आहा, ये क्या हुआ. नक्कीच आम तो आम, गुटलियों के दाम, दुष्काळात 13वा महिना. इथे मात्र नक्कीच एकूण धावा पाहिलं 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. इथे जर झेल झाला असता तर या धावा वाचल्या असत्या. झेल घेणं किती महत्वाचं आहे हे नक्कीच या परिस्थितीतून आपल्याला समजेल. परंतु असो, कधी कधी होतं. यासीन शेख, यासीन यावरून नक्कीच मी सांगू इच्छितो, अलिबागमध्ये जबरदस्त सुप्रसिद्ध हिंदी समालोचक अर्थात यासीन मर्चंट यांचं नक्कीच इथे आठवण येते. त्याचप्रमाणे यावेळी गोलंदाज यासीन कशा रीतीने गोलंदाजी करेल पाहूया. षटक क्रमांक 3.
राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग ऍक्शन. परंतु या पहिल्या चेंडूवर मिड ऑन च्या वरून घणघणीत दणदणीत षटकार. चौतीस रन. प्रतीक और निखिल धमासान बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन यासीन ने भी बहुत ही अच्छा कमबैक किया है. हर गेंद अलग किस्म की गेंद हमें दिखाई देते हुए, कभी ब्लैक हॉल में डालते हैं, कभी यॉर्क करते हैं, कभी शॉर्ट ऑफ लेन डालते हैं. तो जरूर यहाँ हर गेंद में वैरायटीज यहाँ लाते हैं यासीन. फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. स्लोवर फुल टॉस गेंद पूरी तरह से बल्लेबाज को चकमा दिया है, बीट किया है. व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग. $34 लॉस ऑफ 1 विकेट. वंस अगेन नेक्स्ट डिलीवरी यासीन. ओहो, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. निखिल के बैट से आता हुआ छक्का. तीन ओवर के बाद दोस्तों ध्यान से सुनो, 3 ओवर के बाद 40 रन, 18 गेंदों में 40 रन बनाए निखिल और प्रतीक ने. लंबी पारी. आखिरी ओवर के लिए आए हैं जर्सी नंबर 10 शेखर पवार. शेखर पवार यहां स्ट्राइक लाता दादा. प्रतीक स्ट्राइक इन पर. ये अंतिम स्लॉग ओवर है. अंतिम ओवर में बहुत ज्यादा रन बल्लेबाज की ओर से आते हैं, तो यहां बल्लेबाज को थमना रोकना होगा. अच्छी गेंदबाजी किसी भी हालात में शेखर सर को करनी होगी. कोई और चारा नहीं है, कोई ऑप्शन नहीं है. फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. शेखर सर ने दौड़ना शुरू किया. ये अगली गेंद. व्हाट अ बॉल, व्हाट अ नाइस बॉलिंग. गेंद को गुडलन पर डाला. गेंद मिडल स्टंप के ऊपर, हालांकि आउट ना, सीधा खंबा उखाड़ दिया. प्रतीक यहां मैदान के बाहर.
क्या कहना, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी शेखर। हालांकि जानबूझकर शेखर को अंतिम ओवर के लिए रखा। डॉक्टर गणेश यहां आए हैं स्ट्राइक एंड पर, जिन्हें शेखर सर का मुकाबला करना होगा, क्योंकि जिस तरह शेखर गेंदबाजी कर रहे हैं, पहले ही गेंद पर काफी प्रभावित किया, खंबा उखाड़ लिया, विकेट चटाया। ऐसे जाने माने गेंदबाज शेखर सर, राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद, हाँ, खेलने पर मजबूर किया और इसी के साथ बैक टू बैक दूसरा विकेट। उनके लिए डायलॉग, पुष्पा, पुष्पराज, नाम सुन के फ्लावर समझा क्या? फायर है साला, झुकेगा नहीं। क्या बात है सर, शेखर सर ऑन हैट्रिक। ओहो, व्हाट अ नाइस बॉल, बाल बाल बच गए, जोरदार अपील, लेकिन गेंद शायद लेग स्टंप के काफी बाहर थी। अंपायर भी मुस्कुराते हुए, लेकिन जिस तरह अपील किया, इंटरनेशनल क्रिकेट में भी हम देखते हैं ऐसे नजारे हमें बार बार दिखाई देते हैं। कुछ ऐसा ही हटके अपील शेखर सर ने किया, साला झुकेगा नहीं। राइट आर्म ओवर द विकेट। ये अगली गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद थी, कवर क्षेत्र में बैकफुट पर जाकर पंच किया, दूसरे रन लेने की कोशिश, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। क्या कहना दोनों बल्लेबाजों का, पलक झपकते ही जैसे बल्लेबाजों के अंदर शरीर में पीटी उषा घुस गई हो। लाजवाब, बहुत ही अच्छी रनिंग। 43, 3 विकेट के नुकसान पर 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट। आखिरी ओवर जारी यहां, जो कि लेके आए हैं जाने माने गेंदबाज, बहुत ही दबंग, बहुत ही डेंजर बॉलर शेखर सर। ओहो, खराब गेंद, और आओ देखा ना ताओ, वर्डिश लॉन्ग ऑन के ऊपर से, वर्डिश मिड विकेट के ऊपर से 6 रन।
चला सरांचं नाव बोथ ऑफ टीम त्या सरांचं नाव काय जर्सी घातलेलं माहिती आहे सन्माननीय आगलावे सर व त्यांचे सहकारी मित्र नाणेफेकीचा कौल इथे होत आहे एका बाजूला खारघर वर्सेस खांदा कॉलनी राईट खांदा कॉलनी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक सामन्याच्या पहिल्या सत्रात आपण पाहिलं 51 धावा चला क्षेत्ररक्षण लावा पटकन प्लीज प्लीज 51 धावा काढल्या पटकावल्या 52 धावांची गरज आहे विरोधी संघाला बावन्न धावा कशा रीतीने फलंदाज पूर्ण करतील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा एक सुंदर आवाज पेनगावचे सुपुत्र अमित नाईक नाव काय निलेश नाईक आय एम सॉरी निलेश नाईक यांच्याकडे मायक्रोफोन सोपवतो धन्यवाद आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे परत एकदा आवाज थोडासा कमी झाला आहे काय व्होल्टेज कमी झाला आहे काय आमचा खेळाडू थोडासा दमला आहे आमचा डीजे मास्टर हॅलो थँक्यू नम्रतेनं आणि आपुलकीनं प्रत्येकाला जिंकावं माणसं कशी जोडावीत हे रायगड मेडिकल असोसिएशनकडून शिकावं आणि त्याचमुळे गेल्या अनेक वर्षापासून अतिशय उत्तम पदाधिकारी म्हणून कार्यरत असणारे सध्या उपाध्यक्ष असणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजेश सकपाळ साहेबांचे ते आगमन झालं आहे त्यांचंही आपण संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजन कमिटीच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करूया देवाने दिले त्यातरी इतरांनाही थोडं देऊन पाहावं देव होतानाही आलं तरी चालेल परंतु उत्तम माणूस म्हणून जगावं असे उत्तम माणुसकीचा झरा आमचे अगलावे साहेब हे सुद्धा आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत तुम्हा सगळ्यांचं मी निलेश नाईक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय SBM या संघाकडून आता गोलंदाजीसाठी डॉक्टर अनिरुद्ध तयार झालेले आहेत आणि 52 धावांचं मोठं आव्हान कळंबोलीच्या समोर आहे कळंबोली आणि SBM या दोन संघादरम्यानचा हा मोठा सामना मी म्हणेन कारण आता लीग स्टेजमधील शेवटचा सामना असेल तो म्हणजे खारघर विरोधात खांदा कॉलनी चला वेळ दौडू नका मित्रांनो जवळपास 1:15 वाजून गेलेले आहेत 1 वाजता जेवणाची घंटा इथे वाजते आणि त्यानंतर लगेच 2 सेमीफायनलकडे आपण वळणार आहोत हां त्याच्यामुळे मध्ये 2 क्वार्टर फायनल आहेत हां म्हणजे 4 क्वार्टर आहेत हां त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन पाळावं लागेल त्याच्यामुळे मी कायम सांगतो 20 मिनिटं हे तुम्ही लक्षात ठेवा वेगवान गोलंदाजीसाठी तयार अतिशय लांब बॉलिंग रनअप आणि ओडिशा या राज्यामधून पहिल्यांदा एक खेळाडू आला तो म्हणजे देबाशिष मोहंती या नावाने प्रसिद्ध होता आणि सईद अनवरला प्रत्येक वेळी तो आउट करायचा अतिशय वेगळी बॉलिंग ॲक्शन अतिशय लांबवरून धावत यायचा जवागीर श्रीनाथ अतिशय वेगाने गोलंदाज टाकायचा आणि त्याच्यानंतर मात्र ओडिशाचा एक पण खेळाडू आपल्याला भारतीय संघामध्ये बघायला मिळाला नाही इथे मात्र चांगला फटका आलाय 52 धावांचं लक्ष आहे आणि त्यामुळे कळंबोली संघाला पहिल्याच असं पाहिजे कळंबोली संघाला पहिल्याच याच्यापासून वाव मुश्ताक अली माय फेवरेट क्रिकेट टुर्नामेंट हरियाणा वर्सेस मुंबई मुश्ताक अली सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफी या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामधून T20 जानेवारीच्या हंगामामध्ये सुरू होतो आणि एप्रिलमध्ये IPLसाठी सगळे सिलेक्शन त्याच मुश्ताक सय्यद अली T20 ट्रॉफीमधून होतात त्याचं खूप चांगलं विवरण मलाही करायला आवडायचं हरियाणा मुंबई 238 म्हणजे मुंबईने तो सामना जिंकला हरियाणाला हरवून हरियाणा हेरिकेन
या नावाने सुप्रसिद्ध असणारे आमचे कपिल देव यांची आठवण इथे आलेले राजेश सकपाळ सर आणि आगलावे सर. अतिशय म्हणजे क्रिकेटवर त्यांची कमांड आहे. तुम्हाला माहीत असेल इराणी ट्रॉफीसुद्धा खूप चांगल्या होतात. शेष विश्व विरोधात भारत, त्याच्यानंतर हॅरी शिल्ड ढाली असेल, हां विजय हजारे ट्रॉफी असेल, त्याच्यानंतर आपण इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी, इंडिया डी याच्या ज्या ट्रॉफीज असतात त्यासुद्धा बघायला मिळतात आपल्याला. अंडर 19ची हां, आणि आजचा भारत पाकिस्तान मॅच आहे ना आज. अतिशय सुंदर क्रिकेटवर प्रेम करणारी ही माणसं आहेत. गोलंदाजाचे ॲक्शन अगदी मेळ खाते, अगदी वेगवान गोलंदाज आहे. इथे मात्र बराच काळ हवे ते लॉंग ऑफमध्ये खेळाडू नाही आहे. सेफ लँडिंग होणार आहे आणि इथे मात्र चौकार. डीजे असतो, त्याच्या विरोधात भारताचे सगळे खेळाडू. शेष विश्व भारत या नावाने प्रसिद्ध असतो आणि पहिल्यांदा खूप वेळ मिळायचा आहे सगळ्या मॅचेस वगैरे बघायला. आता यांच्याकडे वेळ आहे, लग्न वगैरे यांची झाली नाही, पोरं बाळं झाली नाही, त्याच्यामुळे वेळ असतो ना. तुमची पोरं मोठी झालीत ना, मोठं झालं की निवांत असतो माणूस, मग काय विषयच नसतो. वाईट आलाय म्हणजे आता आम्ही काय ठरायचा बघूया, नो की वाईट. पंच आता डिसिजन देतील, आमच्याकडे नो दिलाय. पिचच्या बाहेर आहे, नो +1 ना पंच. फ्री हिट आहे. म्हणजे बघा काही काळ असा असतो 45, 42, 40च्या पुढे आपण थोडेसे स्थिर होतो. मुलं थोडी मोठी होतात, 8वी 10वीला जातात, स्वतः करतात आणि मग मात्र वेळ मिळतो संध्याकाळी जॉगिंगला. हो, मानसिक जॉगिंग. हा, मग तो खरंच थोडासा वेळ असतो, त्याच्यातच माणसं मजा करतात. हो, तो काळ असतो ना, तो कॉलेजच्या नंतरचा खरा सुवर्ण काळ असतो. तिथं मात्र गर्लफ्रेंड तुम्हाला त्रास द्यायला नसते. अहो थांब्या, 1 वाजता जेवायला आहे. हा, इथे माझा चांगला फटका, पॅरेलाल चौकार येईल. डीजे धावसंख्या 17.
लगातार की ये 2 वाइड बॉल्स आती हुई रन संख्या 21 पर। इस बार बढ़िया स्ट्रोक, वाह भाई वाह। फील्डर गेंद के नीचे, लेकिन दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। गेंद सीरीज स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर। शानदार 6 रन। इस शानदार छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रनों पर। इस बार ये वाइड आता हुआ। ये पिछला गाना आपने सुना, वो किसके ऊपर राजेश जी फिल्माया गया था, पता है आपको? आप बताइए, आपके लिए सवाल है मेरा। सर पहचाना क्या? वाह भाई वाह, ये लंबा छक्का आता हुआ। शानदार गेंद सीरीज। के गेंदबाजों की गाजर मूली टमाटर प्याज की तरह कटाई हो रही है। 52 का पीछा, 34 पर स्कोर, बगैर किसी विकेट। दूसरी ओर प्रगति पर। पिछला गाना आपने सुना, राजेश खन्ना और मुमताज महल, इनके ऊपर फिल्माया गया वो गाना, छुप गए सारे नजारे। ओए क्या बात हो गई, तूने काजल लगाया, दिन में रात हो गई। किसी के मन में कोई काजल हो तो वो मैं कहूँगा बता दे हमें। शानदार बल्लेबाजी, शानदार आगाज, 52 का पीछा, कमाल की बल्लेबाजी, लगातार का वार। गेंद सीमा पर 38 के पार। रन संख्या 0 विकेट। पानी की जरूरत मैदान पर। वाह भाई वाह, कमाल की ये गाने। डीजे मास्टर अब अपने रंग में रंग चुके हैं। शानदार उनके द्वारा गानों का ये भंडार ओपन होता हुआ। 38 रन बने हैं, 12 गेंदों का खेल शेष। और 12 में 15 गेंदों में अभी भी 14 रनों की जरूरत। एक आसान सा लक्ष्य है कलम्बोली के सामने, और बगैर किसी विकेट वो जीतते हैं तो 5,000 का कैश प्राइज उनको उनकी टीम के द्वारा दिया जाएगा। कलम्बोली द्वारा शानदार ये रिवर्स स्वीप, डगलस मरेलियर और डेविस हॉटन की याद ताजा करता हुआ ये शॉट। शानदार 4 रन। कुड़ी मेरी किसके सपने में मिलती है। बचपन की मोहब्बत तो बेबुनियाद होती है, बचपन की मोहब्बत तो बेबुनियाद होती है, असली मोहब्बत तो 40 साल के बाद होती है। ओहो, कमाल का ये तेवर, आंखों में जेवर, कमाल की आक्रामक बल्लेबाजी, शेरो शायरी और उसी के साथ उतने ही तेज छक्का।
कलंबोली के बल्लेबाजों द्वारा ली जा रही है, क्योंकि 52 रन काफ़ी तेज़ी के साथ उन्होंने बनाए हैं। ओ इसी के साथ मैच फिनिश। कमाल की बल्लेबाजी कलंबोली के बल्लेबाजों द्वारा। मैन ऑफ द मैच नो डाउट डीजे। उस मोड़ पे वो मुटियार मिली, उस मोड़ पे वो मुटियार मिली, जट अमला पागल हो गया। उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया। वो जब जागा मैं भागा, वो सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया। मैं उठ दिल छोड़ आया, वो एक मोड़ आया। मैं उठ दिल छोड़ आया। एक बहुत ही होनहार इंसान और डॉक्टरी पेशा में बहुत अच्छा काम जिन्होंने किया है, सबको इकट्ठा लेकर आज उनका कारवा आगे बढ़ता हुआ, एक बहुत ही अनुभव से सिद्ध ऐसे हमारे आदरणीय डॉक्टर रमेश जी पटेल साहब यहाँ पर आ चुके हैं। डॉक्टर साहब का, पटेल सर का हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। मैन ऑफ द मैच उनके ही शुभ हाथों से दिया जाएगा। डॉक्टर रमेश पटेल सर इनके शुभ हाथों से, और डॉक्टर भगत सर भी ज्वाइन हो चुके हैं। उन दोनों का ही हार्दिक हार्दिक स्वागत है। और लोग ऐसे होते हैं ना कि खुद का जो व्यक्तित्व है वो आगे बढ़ाते हैं। डॉक्टर मयूर देशमाने नो डाउट वो बने हैं मैन ऑफ द मैच, और डॉक्टर निखिल ये बने हैं मैन ऑफ द फाइटर्स। डॉक्टर रमेश इनकी अगर हम बात करें तो सभी लोगों को एक साथ लेकर चलने का। डॉक्टर मयूर देशमाने मैन ऑफ द मैच प्लीज। डॉक्टर मयूर देशमाने, निखिल जिनको अब पुरस्कार दिया जा रहा है डॉक्टर रमेश पटेल इनके शुभ हाथों से। डॉक्टर मयूर देशमाने हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में गेस्ट आपका इंतज़ार कर रहे हैं। बहुत ही अच्छा कार्य डॉक्टर रमेश पटेल इनके द्वारा पूरे जीवन काल में रहा है। अनुभव के परे है, अनुभव की बहुत सारी सिद्धि उनके पास है, और जो अपना अभ्यास है वो अपने डॉक्टरों के साथ वो साझा करते हैं और उनको भी एक मोटिवेशन देते हैं। अभी खाना खाने का समय हो चुका है, 1 बज चुका है। राजेश जी शिंदे सर, रमेश जी पटेल सर, संतोष जी आगलावे सर, इन तीनों के शुभ हाथों से डॉक्टर मयूर देशमाने जिन्होंने शानदार बल्लेबाजी की उनको दिया जाएगा मैन ऑफ द मैच। हालिल है 5000 मिलेंगे। हाँ वो तो कोई अबे 5 के अभी भी उसके ऊपर 1 0 भी लगा था तो भी मिल जाते हैं। बहुत बहुत आपका हार्दिक अभिनंदन। और डॉक्टर रमेश पटेल सर इनसे हम विनती करना चाहेंगे कि आपको मंच पर आना है, मुख्य अतिथि मंच पर। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। आपसे कुछ बातें कर कर हमें बहुत अच्छा लगेगा। मैच की शुरुआत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय रमेश सर पटेल यांचं या मंचावर आगमन झालेलं आहे आयोजकांच्या वतीने, अर्थात आरएमएच्या वतीने